राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केलाय। राज्यामध्ये युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार महिला, सुरक्षा कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। द्राक्ष, कापूस, सोयाबीन, कांदा, तूर या शेतमालाला हमीभाव नाही। अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकांचं नुकसान होऊनही विम्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही। नोकर भरतीसाठी 1000 रुपये शुल्क आकारूनही होत असलेली पेपरफुटी हा तर नेहमीचाच झालेला प्रकार। यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर व बेरोजगारांवर अन्याय होतोय। राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून सर्वांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीच, परंतु महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्पही इतर राज्यात, त्यातही प्रामुख्याने गुजरातमध्ये नेले जात आहेत। कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत चाललाय। अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलनं करूनही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आंदोलनाकडे सरकार पाहत नाही। दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडताय, परंतु त्यांच्या हाताला काम मिळत नाही। असे अनेक प्रश्न, अडचणी नागरिकांना भेडसावत असूनही त्या सोडवण्याऐवजी सरकार जातीयवाद, धार्मिक संघर्ष आणि अनावश्यक मुद्दे आणून लोकांचं दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या। यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला तडा जातोय, परंतु राज्यात प्रगतीलाही खीळ बसत आहे। यामध्ये सामान्य जनतेचं नुकसान होत आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांनी अधिक माहिती दिली। सरकारवर, या फुके सरकारवर, बोल मेरे बहना, बोल मेरे भाई, या फुकीरवादावर, या जिल्हा सरकारवर, या बेरोजगारीवर, या दुष्काळावर, या महागाईवर, बोल मेरे बहना, बोल मेरे भाई, रे कांदा निर्यातबंदीवर बचा 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 बचा। शरद पवार साहेब तुम आगे बढ़ो, हर देश का नेता कैसा हो। आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण तालुका लेवलला, जिल्हा लेवलला आंदोलन केलं जात आहे। आंदोलन करण्यामागचा हेतू आपल्याला माहिती आहे की आज रोहितदादांना ईडीनं नोटीस दिली आणि त्यांना जबाबासाठी आज त्यांच्या ऑफिसला बोलवलेले। वास्तविक रोहितदादांची कुठली चूक नसताना, त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नसताना, केवळ त्यांनी संघर्ष यात्रा या महाराष्ट्रात सुरू केली आणि सरकारच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला आणि म्हणून त्यांचा आवाज दाबण्यासाठी, राष्ट्रवादी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर जाणून बुजून या ठिकाणी कारवाई करण्यात, ईडीची कारवाई त्यांच्या मागे लावलेली आहे। मित्रांनो, आपण बघतोय की जोही कोणी असेल विरोधी पक्षाचा नेता असेल, त्यानं सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवला की त्या नेत्याच्या मागं ईडी लावल्या जाते, CBI लावल्या जाते, इन्कम टॅक्स लावला जातो, अशा वेगवेगळ्या एजन्सी त्यांच्या पाठीशी लावल्या जातात। त्यांची हॅरॅसमेंट केली जाते आणि हॅरॅसमेंट करून त्यांना आपल्या पक्षाकडे ओढण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। मला वाटतं या देशामध्ये आता खऱ्या अर्थानं म्हटलं तर लोकशाही राहिलेली नाही आहे। इनडायरेक्टली या देशामध्ये हुकुमशाही चालू झालेली आहे। शेतकऱ्यांची अवस्था आपण बघतोय की कांद्याची निर्यात बंदी या ठिकाणी केल्यामुळं आज कांद्याचा भाव जवळजवळ 600 ते 700 रुपये क्विंटलवर आलेला आहे। शेतकऱ्याला उत्पादन खर्चच किलोला 15 रुपयापेक्षा जास्त उत्पादन खर्च येतोय आणि कांदा शेतकरी 500-600 रुपयांनी विकतोय। शेतकरी देशोधडीला मिळालाय। तीच परिस्थिती भाजीपाल्याची, कुठल्याही भाजीपाल्याला भाव नाही। द्राक्षाला
20 ते 22 रुपये एका किलोला उत्पादनाला खर्च आहे आणि आज द्राक्षे 15 रुपये किलोनं पण कोणी घ्यायला तयार नाही. त्याच्यामुळं या राज्यामध्ये या देशामध्ये शेकडो शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करून राहिलेले, परंतु याच्याकडे शासनाचं लक्ष नाही आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांनीही सरकारचा निषेध व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वीकडे आंदोलन केले जात आहे. मुळामध्ये या सरकारने अनेक प्रश्न जे लोकांच्या आवश्यक गरजेचे आहे या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून या ठिकाणावर सातत्यानं लोकांना पुढे जातीयवादामध्ये अडकून ठेवलेलं आहे. पुढे ओबीसी मराठा ही लढाई लावलेली आहे आणि मूळ विषयापासून हे सरकार पळत आहे. आज जर का बघितलं तर डिझेलचे भाव जे मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळेस 50 रुपये डिझेल आणि 52 रुपये पेट्रोल होतं, परंतु आज जर का पाहिलं तर 100 पार यांनी केलेली आहे. या ठिकाणावर महागाईच्या भाजीपाला घ्या, गॅस घ्या, प्रत्येक ठिकाणी महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचबरोबर आज जर का तुम्ही बघितलं तर बेरोजगारीचा सुद्धा मोठा प्रश्न आहे. या बेरोजगारीच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे. शिक्षण महाग झालेलं आहे. अनेक शाळा बंद करण्याचं काम हे शासन दत्तक योजनेच्या माध्यमातून करत आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणावर बघितलं तर भविष्य काळामध्ये आमच्या गोरगरिबांना शाळा शिल्लक राहणार नाही. सरकारी शाळा बंद होतील आणि खाजगी शाळेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. या ठिकाणी केवळ त्यांना अदानी अंबानी ह्या लोकांना पोसायचं आहे. आज जर का बघितलं देशावर 2.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज या ठिकाणी झालेलं आहे का 10 वर्षामध्ये हे जवळपास तिपटीनं वाढलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं जर का शासन चाललं, रुपयाची व्हॅल्युएशन आपल्या पडलेली आहे. आपल्यापेक्षा बांगलादेशाचा रुपया हा डॉलर हा कमी दराने त्यांना मिळतो आहे आणि आमच्या तिथे बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना याला तोंड द्यावं लागतं. या ठिकाणी गंभीर परिस्थिती या देशामध्ये निघालेली. तोडो फोडो आणि झोडो या पद्धतीनं त्यांचं राज्य करण्याचा प्रयत्न चालू आहे. सेनेला फोडलं, राष्ट्रवादीला फोडून आज त्यांना वाटत आहे की बुवा कुठे आपल्याला सत्ता मिळू शकत नाही या महाराष्ट्रात. तर या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गजांना फोडण्याचा प्रयत्न आर्थिकदृष्ट्या ईडीचा धाक दाखवून या ठिकाणी इन्कम टॅक्सचा असेल, GSTचा असेल अशा माध्यमातून धाक दाखवून या ठिकाणी लोकांना फोडण्याचं काम करत आहे. आमचं तर मत आहे ज्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे आरोप आहे, ज्या ठिकाणी 70,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असं ते म्हणता, परंतु त्याच्यावर पुढे त्यांच्या सानिध्यात आल्यामुळे तो प्रश्न मिटून गेला. अशा अनेक लोकांवर या ठिकाणी तशा पद्धतीनं केलेलं आहे. जर का तुम्ही बघितलं आता काही BJPमध्ये गेले तर तिथे काय वॉशिंग मशीन आहे का गुजरातचं. अनेक उद्योग आमचे गुजरातला पळून नेले जात आहे. ही सुद्धा गंभीर बाब या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून कलेक्टर कचेरीसमोर या ठिकाणी निवेदन देत आहोत. आज शेतकऱ्यांचा प्रश्न बघितला तर शेतकरी हवालदिल झालेले. अनेक तालुके आपले दुष्काळी आहे, तिथे दुष्काळ जाहीर केलेला नाही आणि त्या ठिकाणचे जे काही संकट आलं होतं अवकाळी पावसाचं, त्या अवकाळी पावसाच्या संकटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हानी झाली, परंतु त्यांना कुठल्याही परिस्थितीची मदत या शासनाकडून अद्यापपर्यंत झालेली नाही. याचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद झाली पाहिजे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला असतील, युवक असतील, फादर असेल, जिल्हा असेल
या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करत आहोत. भावी आमदार या तिकडून या ना, पाठीमागून या. आमदार साहेब आमच्या तुम्ही पाठीशी अशी पाठीमागे जा, तवा दिसते. हे आमच्या या पाठीशी. पाठीशी. तुम्ही तिकून जा वाटलं सर. हे घ्या, मोठी घ्या. राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहितदादा पवार यांच्यावर जी ईडीची चौकशी करता आज परत त्यांना बोलवले, त्यांचे विरोधाकरता आम्ही आज सर्व इथं नाशिक जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ता विरोध करण्याकरता नाशिक कलेक्टर ऑफिससमोर आम्ही गोळा झालेलो आहे. या सरकारने ज्या पूर्ण देशमध्ये ईडीचं एक भूतपुळं करून जे विरोधी पक्षाचे सर्व नेत्यांना ते मध्ये टाकण्याचं किंवा त्याला गुंतून ठेवण्याचा जे कार्यक्रम केलेला आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. जेणेकरून या देशामध्ये स्वतंत्रचं जे लढून आम्ही आज स्वतंत्र भेटलेले आहे त्याला बाधित करत इथं लोकशाहीला खतम करून इथं ते एक हातीशाही त्यांचा आणण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून सर्व पक्ष इथून संपून जायला पाहिजे आणि फक्त भारतीय जनता पार्टी यांचं राज्य असायला पाहिजे, जे या लोकतंत्राला घातक आहे. आम्ही या सर्व गोष्टींचा विरोध करतो आणि यांच्या विरोधाकरता आम्ही लढा देत राहणार आहे. ज्यापर्यंत भारतीय जनता पार्टी या देशातून जात नाही त्यापर्यंत आमचा हे लढा चालू राहणार आहे. केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हा सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी अंकिता मोरे, नाशिक.